यावेळी जास्त एक्साइटेड आहे, कारण बसमधून चक्क एका कंट्रीमधून दुसऱ्या कंट्रीत जात आहे. हां, पण हा सेकंड एक्सपिरियन्स आहे. फर्स्ट टाइम पण आम्ही गेलो होतो असं ओमानहून दुबईला, पण ती कार घेऊन गेलो होतो. पण बसनी जायचा हा फर्स्टच एक्सपिरियन्स आहे. चला तर मग बघूया की कसा आहे हा एक्सपिरियन्स आणि याच्यासाठी काय काय प्रोसेस असते, इमिग्रेशन वगैरे कसं असतं. चला बघूया. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आज चाललो आहे आम्ही सिंगापूरला, मलेशियामधून, आणि ही आहे आमची बस. आणि हा स्टॉप आहे असा 5 स्टार्स आहे ना. हा बर्जॅट टाइम्स स्क्वेअर मॉल आहे आणि या मॉलच्या समोरच इथं तुम्हाला बस मिळते सिंगापूरची. तर आणि तिकीट पण काही जास्त नाहीये, फक्त 75 यांच्या करन्सीमध्ये आहे. तर काही जास्त तिकीट नाहीये, 1300 रुपये वगैरे. हो, पण आणि सकाळी दुपारी यांच्या बस असतात. इथं बघा तुम्ही, क्वालालंपूर ते सिंगापूर, सिंगापूर ते क्वालालंपूर, अशा इथे डिटेल्स आहेत. आणि या बसनी आम्ही आता जाणार आहे. साधारण आता वाजलेले आहेत दुपारचे 12:30. आम्ही अर्धा तास आधीच आलेलो आहे आणि 1 वाजता ही बस निघेल आणि 7 वाजेपर्यंत पोहोचू आम्ही. मध्ये एखादा स्टॉप असेल, इमिग्रेशन पण होईल. बघू आता, सगळं शेअर करूच तुमच्यासोबत. निघालेलो आहे मलेशियातून सिंगापूरला जायला आणि बस आहे आमची दुपारची 1 वाजलेत, मला वाटते 1 वाजलेत. आणि आता इथं प्रोसेस काय आहे, तर काल आम्ही बस तिकीट बुक केलं. साधारण 75 रिंगेट तिकीट आहे ना. आणि इमिग्रेशनसाठी काय फॉर्म वगैरे भरावा लागतो ना. तो कोणता फॉर्म? तो माय ICA मोबाईल ॲप. तुम्ही फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये जायचं आणि तुम्ही इथं फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन तुमचा फॉर्म भरायचा. प्लस तुम्ही ग्रुपचं पण करू शकता आणि तुम्ही इंडिव्हिज्युअल पण करू शकता. इथे इंडिव्हिज्युअल आहे, खाली हा ग्रुप आहे, ग्रुपचं करू शकता मी असं. मग फॉर्म भरल्यावर तुम्हाला इथे दिसतो तुमचा फॉर्म भरलेला प्रॉपर. तुम्हाला त्याचा ईमेल येतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला 2 हे येतात, तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवायचे शेवटला. फॉर्म भरल्यानंतर शेवटला सगळ्यात लास्टला येतं रिसिप्ट म्हणून येतं, आणि मग त्या रिसिप्ट तुम्ही क्लिक केलं तुम्हाला हे दिसतं दोन्ही. आता आपण तर बसनेच जाणार आहे, तर इमिग्रेशनच्या वेळी ते दाखवावं लागेल आपल्याला, आहे ना. तर बाकी काही प्रोसेस नाहीये, तीच फक्त आहे. ऑलरेडी आम्ही विजा काढलेला आहे. हा, विजा ऑलरेडी काढलेला आहे, बरोबर. आणि काही नाही, विजा लागतो सिंगापूरला. विजा मस्ट आहे. यू हॅव टू अप्लाय फॉर विजा. ड्युरिंग अप्लाय विजा यू नीड टू हॅव द तिकीट्स गोइंग अँड कमिंग बॅक. 1 महिना आधी तरी कमीत कमी. बुकिंग पाहिजे तुम्हाला. हा, 1 महिना आधी तुम्ही विजा हे करा, प्रोसेस करा. 1 महिना आधी विजा प्रोसेस, हॉटेल बुकिंग, फ्लाईट बुकिंग. तर इकडे पूर्ण असं रस्त्याच्या बाजूला सगळीकडे हिरवळच आहे. आणि इव्हन ना फ्लाईटमधून पण बघितलं ना तर हे ग्रीनच दिसतात, सगळीकडे ग्रीन झाडं. आणि ही नारळाची झाडं आहेत ना, तीच झाडं दिसतात वरून. तर इथे ना तुमची अशी बस थांबते आणि इथं इमिग्रेशन होतं, आपलं एक्झिट होतं. मलेशिया एक्झिट होतं इथे. 7 नंबर आहे आपलं, मलेशिया एक्झिट होतं. आणि आता सिंगापूरसाठी वर जाऊन तुम्हाला स्टॅम्प घेऊन यायचं एक्झिटचा. आता सिंगापूरला परत थांबेल बस. सिंगापूरमध्ये परत एकदा आमची बस थांबली इमिग्रेशनसाठी. आणि तिथं फक्त अर्धाच तास होता. अर्धा तास ते 40 मिनिटं त्यांनी आधी सांगितलेलं असतं. त्यामुळे सगळी प्रोसेस फास्ट करावी लागते. आणि सगळं करून आम्ही पोहोचलो हॉटेलला. चला तर मग बघूया कशी आहे रूम. आणि हायेस्ट पेड रूम आणि हायेस्ट पेड आणि स्मॉलेस्ट रूम इन आवर एंटायर जर्नी. चिंडूकशी रूम आहे, छान आहे, पण खूपच छोटी रूम आहे. आणि आमच्या सगळ्या ट्रिपमधली एक्सपेन्सिव्ह म्हटलं तरी चालेल. पण सिंगापूर असंच आहे. तसंच आहे, टेबल आहे, टीव्ही, इकडे आहे शॉवर
आणि टॉयलेट कमोड आहे, टॉवेल वगैरे दिलेले आहेत. इकडे छोटासा बेड आहे आणि टीव्ही आहे. आणि मला वाटतं हे वरती हँगरच्या वर काय वॉर्डरोब का नाही, क्लोज्ड आहे ते. आणि इकडे मिरर आहे, बेसिन आहे. ओके, यांनी इथं दिलेलं आहे आम्हाला काही काही कॉफी, ग्रीन टी वगैरे वगैरे, ब्रश. आणि कपडे ठेवायला फक्त हँगर आहे. कबर्ड वगैरे काही नाहीये. छोटासा फ्रीज आहे. फ्रीज आहे ना, हा छोटासाच फ्रीज आहे. आणि हा टेबल आणि इथे एक चेअर आहे. आणि इथंच चार्जिंग पॉइंट्स दिलेत. 2 मिरर आहेत, हा एक मिरर आहे. आणि इथे टीव्हीच्या बाजूला इकडे बेसिनच्या इथे एक मिरर आहे. असे 2 मिरर आहेत. छोटीच रूम आहे ऍक्च्युली, पण दोघांसाठी सफिशियंट होईल असं मला वाटते. आशुतोषला माहित नाही, मला तर सफिशियंट आहे. काय माळवदे कारण साहेबांना आमच्या खूप स्पेशियस रूम लागते. एक्सरसाइज करायला पाहिजे, ध्यान करायला जागा पाहिजे. सो बघूया आता. हे सिंगापूर असंच आहे. हो, आणि आशुतोष म्हणते स्मॉलेस्ट रूम इन द वर्ल्ड. ऍक्च्युली स्मॉलेस्ट रूम इन आवर एंटायर जर्नी. थायलंड, मलेशिया, सिंगापूर यातली सगळ्यात छोटी रूम आहे आमची आणि सगळ्यात एक्सपेन्सिव्ह रूम आहे. आणि हेच सिंगापूर आहे ऍक्च्युली. सिंगापूरला सगळं कॉस्टली असतं. आम्हाला वाटलं की इतकी एक्सपेन्सिव्ह रूम तर मस्त असेल, पण असं नाहीये. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आनंद भवन म्हणून आहे तिकडे. मी इडली घेतली आहे, इडली चटणी, आणि आशुतोषने राईस घेतला. रूम पासून जवळच लिटल इंडिया आहे आणि तिथे आम्हाला खूप छान असं इंडियन फूड मिळालं. आणि तिथे आम्ही मस्त रात्रीचं डिनर केलं. त्यानंतर मेट्रो स्टेशन आहे जवळच लिटल इंडियाचं, तिथं एन्क्वायरी केली दुसऱ्या दिवशी आम्हाला पासेस कुठे मिळेल याची. आणि त्यानंतर आम्ही गेलो घरी. तर असा होता आमचा आजचा पूर्ण दिवस. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू.